कशा सर्वजणी मजेत ना मजेतच राहायचं. मी अलका कॉमेडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आम्ही चाललो बाहेर जाण्यासाठी कुठला कार्यक्रम किंवा कशाचीच गरज नसते. ज्यावेळेस आपल्याला जायचं त्यावेळेस आपण जायचं असते. त्यांना चला आठवड्याला जाते कुठं चालली ते पण शेअर करते. तर ताईनं लेकरांची इच्छा होती म्हणून बाहेर गेलो. कुठलं काहीच नाहीये, बर्थडे नाहीये, काही नाहीये, काहीच नाही. फक्त अचानक बसलो, सहज विचार केला जायचं बाहेर, चला बाहेर. लेकरं म्हणाले तर चला, एन्जॉय केला थोडासा. आणि लेकरांना पण बरं वाटतंय ना ताईनं. त्यांचं ऐकल्याच्या नंतर त्यांच्यासोबत बाहेर गेल्याच्या नंतर गेलो. तिथं ऑर्डर काय केलं तर सुरुवातीला बघा हे कशाचं काय मला बी काही एवढं माहिती, चिली पनीर आणि हे ब्रेड बटर सँडविच, गार्लिक ब्रेड हे ऑर्डर केलं लेकरांनी. त्यांना जे ऑर्डर केलं तेच आम्ही पण खाल्लं. आणि इथं काय करा, शॉर्ट व्हिडिओ हे गाणं म्हणू लागले. मी म्हटलं मला इथं नाही, कारण खूप पब्लिक होती. आपण जर पहिल्यांदा करत असताल ना तर लाज वाटते ताईनं. त्याच्यानं मी फक्त ते काय म्हणाले ते ऐकून घेतलं. त्यांना म्हणलं आता उद्याच्याला करू आपण घरी गेल्या शॉर्ट व्हिडिओ. तर मग ते सांगत होते त्यांना कोणतं गाणं पाठ आहे ते त्यांचं म्हणणं होतं ते सांगू लागले. आणि मी म्हणू लागले की लेकरं विचारू लागले आम्हाला ऑर्डर काय करायचंय. मी म्हणत होते की जे तुम्हाला खायचंय तेच आम्हाला ऑर्डर करा. मग तेच केलं. हे आफ्रिकोट डिलाईट म्हणून स्वीट आहे बघा ताईनो, 1 नंबर मध्ये लागतंय. नवीन काहीतरी वेगळं काहीतरी म्हणून ते ऑर्डर केलं. आणि ही होती दहीपुरी 1 नंबर मध्ये. आम्ही तिथंच जातो कधी जायचं असेल ना. नरसिंगा म्हणून हॉटेल आहे बघा ताईनो, हैदराबाद मधलं. आणि स्वस्तात मस्त आहे असं, म्हणजे बाकीच्यांपेक्षा रेट खूप कमी येतं इथं. हे का नरसिंगा मी दाखविलंय पण तुम्हाला. तर एकदम 1 नंबर मध्ये छान असे. आणि नंतर काय मागविले लेकरांनी, पनीर गार्लिक, पनीर ग्रिल पनीर, काय नावं असतात की आपल्याला त्याचे नाव येत नाहीत. आणि मिनी थाली. तर हे खाल्लं, सगळं खूप छान वाटलं. काही नाही, जर आपल्याला कुठं जायचं असेल यायचं असेल तर ताईनं स्वतःला वेळ द्या, स्वतःसाठी टाइम काढा. आणि विशेष म्हणजे फॅमिलीसोबत आपल्या लेकरांसोबत टाइम घालवायला विसरू नका. तुमच्या मागे कितीही धावपळ असू द्या, कितीही काम असू द्या, आपली फॅमिली, आपला नवरा, आपले लेकरं ह्यांच्यासोबत टाइम घालवायला अजिबात विसरायचं नाही. काही असलं तरी. आलो घरी किती वाजले किती, आणि नंतर 10 वाजले 9:30. आणि झालं काहीच नाही, सहज गेलतो. आल्या बसली होती हे खेळत, काय चेस खेळत लेकरांचं म्हणायला ना. आलो 10 वाजले, काहीच नव्हतं, सहज जायचं म्हणून गेलं. छान वाटलं. कधीतरी एकदा. हे आमच्या मालकाचं चालू झालंय आता. इस्त्री केली, टेबलमध्ये नेलता इस्त्री करण्यासाठी. आल्याच्या नंतर टेबल तिकडे नेऊन ठेवायचे तर, कारण घरात जागा नाही. घर बघितलं तुम्ही इतकं इथंच आहे, त्याच्यात कुठं जागा पुरणार आहे. ते काढावंच लागतं. जाताना इस्त्री केली ती काढा म्हणलं. तुला काय त्रास व्हायला, त्याच्यावर झाकण ठेवायला का गंजत नाही. हा लोखंडाचं आहे हो, ऑलरेडी गंजलंय थोडंसं. ते अंधारात आहे, थोडंसं दिसत नाहीये तिकडे, उजेड नाहीये. त्यांना इस्त्री करायची असली की घेतात ते टेबल ठेवून देतात, कारण ठेवून द्यावंच लागते बाहेर, त्याला इलाज नाहीये. जागा आपल्या घरात तुम्हाला माहितीच आहे ना किती घर आहे आपलं छोटंसं. कुठं तू येतोस भैया, महाग आहेस तू. कोण पप्पा? हो ना, मग तुला नाही ना. अच्छा, जयचं म्हणणं काय असतं की बघा ताई न कॅमेऱ्याच्या मागून बोलत राहता, हे असं तसं सांगत राहते. बाय करायचा. ओय बाय, चेहरा दिसायला अंधार आहे आता, काय होईल लागले. तर चला ताईंनो बाय. ह्या व्हिडिओचा इथं चेंज करते. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.